नेक्स्ट पॉइंट, या व्हिडिओमध्ये आपण व्हॅलेन्सी इलेक्ट्रॉन, आयसोटोप्स, ॲटॉमिक रेडियस, ग्रुप अँड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन अँड पिरियड अँड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन एवढ्या 6 कन्सेप्ट आपण पाहणार आहोत. So first one concept, what is the definition of valency or what is the meaning of valency? की valency म्हणजे काय? 8th स्टँडर्ड 9th स्टँडर्ड दोन्ही इयरला तुम्ही डेफिनेशन पाहिली, 10th ला आपण ती रिपीट पाहत आहोत. तर डेफिनेशन ऑफ valency, combining capacity of an element in a chemical reaction is called valency. Combining capacity of an element in a chemical reaction is called as valency. म्हणजेच काय की केमिकल रिएक्शन मध्ये एलिमेंट ज्यावेळेस पार्टिसिपेट करतो तर तो किती इलेक्ट्रॉन शेअरिंग करतो, किती इलेक्ट्रॉन देणार किंवा किती इलेक्ट्रॉन घेणार, तर त्याची जी कॅपॅसिटी आहे त्या कॅपॅसिटीला आपण व्हॅलेन्सी म्हणणार. तर व्हॅलेन्सी साठी आयसीएससी बोर्डचा एक चार्ट गिवन आहे आपल्याला की नंबर ऑफ इलेक्ट्रॉन प्रेझेंट इन लास्ट शेल अँड व्हॅलेन्सी. म्हणजे एखाद्या एलिमेंटची व्हॅलेन्सी आयडेंटिफिकेशन करण्यासाठी एक सिंपल ट्रिक्स दिली, एक चार्ट दिलेला आहे की इलेक्ट्रॉन नंबर प्रेझेंट इन लास्ट शेल अँड नंबर ऑफ व्हॅलेन्सी. जर हा चार्ट आपल्याला रिमेंबर राहिला तर आपण कोणत्याही एलिमेंटची व्हॅलेन्सी इझिली आयडेंटिफाय करू शकतो. तर चार्ट मध्ये पहा, नंबर ऑफ इलेक्ट्रॉन इन अ लास्ट शेल, मग प्रत्येक एलिमेंटच्या लास्ट शेलला मिनिमम 1 अँड मॅक्सिमम 8 इलेक्ट्रॉन असतात. दॅट्स व्हाय वी कॅन राइट हियर 1 2 3 4 5 6 7 8 की एलिमेंटच्या लास्ट शेलला मिनिमम 1 अँड मॅक्सिमम 8 इलेक्ट्रॉन असतात. देन व्हॅलेन्सी, मग व्हॅलेन्सी साठी आपण काय लिहिलं की when 1 इलेक्ट्रॉन प्रेझेंट इन लास्ट शेल then व्हॅलेन्सी 1, 2 इलेक्ट्रॉन प्रेझेंट इन लास्ट शेल व्हॅलेन्सी 2, if 3 इलेक्ट्रॉन प्रेझेंट इन लास्ट शेल व्हॅलेन्सी 3, 4 इलेक्ट्रॉन व्हॅलेन्सी 4. बट if इलेक्ट्रॉन having 5 की एखाद्या एलिमेंटच्या लास्ट शेलला 5 इलेक्ट्रॉन प्रेझेंट असतील तर त्यावेळेस व्हॅलेन्सी 3, 6 इलेक्ट्रॉन प्रेझेंट असेल तर व्हॅलेन्सी 2, 7 इलेक्ट्रॉन प्रेझेंट असेल तर व्हॅलेन्सी 1 अँड इफ 8 इलेक्ट्रॉन प्रेझेंट देन व्हॅलेन्सी 0. की एलिमेंटच्या लास्ट शेलला असणाऱ्या इलेक्ट्रॉन वरनं त्यांची ही व्हॅलेन्सी काय होते, डिसाइड होते किंवा दर्शवल्या जाते. या वेळेला आपण एखाद्या एलिमेंटची व्हॅलेन्सी आयडेंटिफाय करू शकतो. जर आपल्याला इथे एखादं एक्झाम्पल पाहायचं असेल तर एक्झाम्पल तुम्ही काय लिहिणार की समजा आपण लिहिला ॲल्युमिनियम Al, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ ॲल्युमिनियम 283, लास्ट शेल कंटेन 3 इलेक्ट्रॉन, दॅट्स व्हाय व्हॅलेन्सी 3. अशी एलिमेंटची व्हॅलेन्सी आयडेंटिफाय केली जाते. देन नेक्स्ट पॉइंट इज व्हॅलेन्सी इलेक्ट्रॉन, की एलिमेंटचा व्हॅलेन्सी इलेक्ट्रॉन कसा आयडेंटिफाय केला जातो, तर नंबर ऑफ इलेक्ट्रॉन प्रेझेंट इन लास्ट शेल इज कॉल्ड एज व्हॅलेन्सी इलेक्ट्रॉन. म्हणजे काय की एलिमेंटच्या लास्ट शेलला किती इलेक्ट्रॉन प्रेझेंट आहे त्या इलेक्ट्रॉन नंबरला आपण व्हॅलेन्सी इलेक्ट्रॉन असे म्हणतो. आणि एक्झाम्पल इथं आपण पाहत आहे की सोडियम ॲटॉमिक नंबर 11, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 281, लास्ट शेल कंटेन 1 इलेक्ट्रॉन, दॅट्स व्हाय व्हॅलेन्सी ऑफ सोडियम इज इक्वल टू व्हॅलेन्सी इलेक्ट्रॉन ऑफ सोडियम इज इक्वल टू 1. म्हणजे व्हॅलेन्सी आणि व्हॅलेन्सी इलेक्ट्रॉन मध्ये काय डिफर आहे, तर व्हॅलेन्सी म्हणजे कंबाइनिंग कॅपॅसिटी ऑफ एन एलिमेंट इन केमिकल रिएक्शन, की तो किती इलेक्ट्रॉन शेअरिंग करतो तर त्याला आपण व्हॅलेन्सी म्हणतो. पण व्हॅलेन्सी इलेक्ट्रॉन म्हणजे नंबर ऑफ इलेक्ट्रॉन प्रेझेंट इन अ लास्ट शेल, ही जी शेवटची शेल असेल या शेल मध्ये किती इलेक्ट्रॉन प्रेझेंट आहे तर त्याला आपण व्हॅलेन्सी इलेक्ट्रॉन असे म्हणतो. त्यानंतरचा थर्ड पॉइंट आपण पाहणार आयसोटोप्स. सो व्हॉट इज द मीनिंग ऑफ आयसोटोप्स, तर आयसोटोप म्हणजे सेम ॲटॉमिक नंबर बट डिफरंट मास नंबर इज कॉल्ड आयसोटोप. म्हणजे काय की एलिमेंटचा ॲटॉमिक नंबर सेम असला पाहिजे पण त्यांचं मास नंबर मात्र डिफरंट असलं पाहिजे, तर त्याला आपण आयसोटोप म्हणतो. अँड एक्झाम्पल ऑफ आयसोटोप, क्लोरीन मॉलिक्यूल. हियर वी कॅन राइट ॲटॉमिक नंबर ऑफ क्लोरीन दोन्ही साइडला 17 17 17 17 लिहिला, बट मास नंबर वन साइड वी कॅन राइट 35 and another side we can write 37. means atomic number same but mass number different. यालाच काय म्हणायचं तर आयसोटोप. सेम ॲटॉमिक नंबर बट डिफरंट मास नंबर इज कॉल्ड आयसोटोप. ह्या आहेत पहिल्या 3 पॉइंट किंवा 3 कन्सेप्ट. पहिले पाहिली व्हॅलेन्सी, तर व्हॅलेन्सी मीन्स कंबाइनिंग कॅपॅसिटी ऑफ एन एलिमेंट इन केमिकल रिएक्शन. Then valence electron. So definition of valence electron: number of electron present in last shell is called as valence electron. And third one point, definition of isotope: same atomic number but different mass number is called as isotope. ज्या एलिमेंटचा atomic number same पण mass number different असेल तो isotope असेल.
लास्ट सेलला इलेक्ट्रॉन जे प्रेझेंट असतात त्याला व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन म्हणतात आणि केमिकल रिएक्शन मध्ये एलिमेंट इलेक्ट्रॉन किती शेअरिंग करतो तर त्या शेअरिंगच्या कॅपॅसिटीला आपण व्हॅलेन्सी असे म्हणतो. देन नेक्स्ट पॉइंट वी कॅन सी atomic radius and atomic size both the concept are similar की atomic radius आणि atomic size बद्दलची कन्सेप्ट सेम असणार. फॉर एन एक्झाम्पल जर आपण मॅथमॅटिक्स मध्ये आलो तर एक सर्कल ची रेडियस जर मी 2 सेंटीमीटर लिहिली आणि एका सर्कल असा मोठा काढला तर त्याची रेडियस जर मी 4 सेंटीमीटर लिहिली म्हणजे चेंज काय झालं की सर्कलची साइज वाढली तर रेडियस वाढणार, साइज कमी झाली तर रेडियस कमी होणार. दॅट्स व्हाय atomic radius and atomic size both concept depend on each other की दोन्ही कन्सेप्ट एकमेकांवर अवलंबून आहे कारण की साइज कमी तर रेडियस कमी, साइज जास्त तर रेडियस जास्त होणार. and that's why we can write here the definition of atomic radius: distance between nucleus to the outermost shell of element. Distance between nucleus to the outermost shell of an atom is called as atomic radius. की एखाद्या ॲटमच्या न्यूक्लियस पासून त्याच्या आउटर मोस्ट शेल पर्यंत असणारं अंतर, असणारं डिफरन्स त्याला आपण म्हणतो ॲटॉमिक रेडियस. द डिस्टन्स बिटवीन न्यूक्लियस टू द आउटर मोस्ट शेल इज कॉल्ड ॲज ॲटॉमिक रेडियस. Then after the definition of atomic radius we can see another point. Next point, ग्रुप अँड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. म्हणजेच काय की ग्रुप आणि इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन यामध्ये काय रिलेशन आहे ते आपल्याला आयडेंटिफाय करायचं आहे. म्हणजे एखाद्या एलिमेंटचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आपल्याला माहिती असेल तर तो एलिमेंट कोणत्या ग्रुपमध्ये आहे किंवा एखादा ग्रुप माहिती असेल तर त्या एलिमेंटच्या लास्ट सेलला किती इलेक्ट्रॉन असतील तर त्या आयडेंटिफिकेशन साठी एक चार्ट आहे की लास्ट सेल इलेक्ट्रॉन नंबर अँड ग्रुप नंबर. म्हणजेच की एलिमेंट कोणत्या ग्रुपमधून बिलॉंग करतो हे आपण इझिली आयडेंटिफाय करू शकतो. कोणत्या बेसिस वरती की त्यांच्या लास्ट सेलला असणाऱ्या इलेक्ट्रॉन नंबर वरती. मग आपण इथे लिहिलं की व्हेन एलिमेंट हॅविंग लास्ट सेल 1 2 3 4 5 6 7 8 इलेक्ट्रॉन, मिनिमम 1 मॅक्सिमम 8 इलेक्ट्रॉन. त्यावेळेस जर एलिमेंटच्या लास्ट सेलला 1 इलेक्ट्रॉन तर तो फर्स्ट ग्रुपला प्रेझेंट आहे, 2 इलेक्ट्रॉन तर तो सेकंडला प्रेझेंट, 3 इलेक्ट्रॉन ग्रुप नंबर डायरेक्टली 30 पी ब्लॉक, 4 14 5 15 6 16 7 17 आणि 8 18. पण हा जो चार्ट आहे ते रिमेंबर असू द्या की हा चार्ट ओन्ली S अँड P या दोन ब्लॉक साठीच लागू होणार. म्हणजे जर तुम्ही D आणि F ब्लॉकवर आला तर D आणि F प्रत्येक एलिमेंटच्या लास्ट सेलला 2 इलेक्ट्रॉन आहे. म्हणजे सगळेच्या सगळे एलिमेंट काही सेकंड ग्रुपला प्रेझेंट नसतात ते. तर हा जो चार्ट आहे हा फक्त S आणि P ब्लॉक मध्ये येणाऱ्या एलिमेंट साठी फक्त लागू होणार, ऍप्लिकेबल आहे. की ग्रुप नंबर 1 ज्याच्या लास्ट सेलला 1 इलेक्ट्रॉन तो ग्रुप नंबर 1, 2 इलेक्ट्रॉन ग्रुप नंबर सेकंड, 3 13 4 14 5 15 6 16 7 17 आणि 8 18. Then last but least, period and electronic configuration of an element. की period आणि electronic configuration मध्ये काय रिलेशन आहे तर total number of shell present in electron की total number of shell present in atom or element is equal to number of period. म्हणजे जर एलिमेंट मध्ये टोटल नंबर ऑफ शेल किती आहे is equal to number of period असतो. For an example, we can write one example here. Magnesium electronic configuration 2,8,2. म्हणजेच काय की मॅग्नेशियम कडे नंबर ऑफ शेल किती झाल्या 3 शेल आहे आणि जर मॅग्नेशियम कडे शेल 3 असेल तर पिरियड पण कोणता असेल मॅग्नेशियमचा थर्डच असेल. म्हणजेच काय की एलिमेंटच्या नंबर ऑफ शेल अँड नंबर ऑफ पिरियड हे ऑलवेज सिमिलर असतात, सेम असतात. की एलिमेंट कोणत्या पिरियड मध्ये आहे आणि कोणत्या शेल मध्ये आहे हे आयडेंटिफिकेशन यावेळी आपण करू शकतो. की एलिमेंट कडे जेवढ्या नंबर ऑफ शेल असतील तो एलिमेंट त्याच पिरियडला असेल आणि एलिमेंट जर समजा 4 पिरियडला दिला तर त्यामध्ये 4 शेल, जर तो थर्डला असेल तर 3 शेल, 2 असेल तर 2 सेकंड पिरियडला असेल तर त्यामध्ये 2 शेल असतील. म्हणजे पिरियड अँड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनचे रिलेशन काय आहे तर एलिमेंटकडे असणाऱ्या टोटल नंबर ऑफ शेल इज इक्वल टू आपण काय लिहितो पिरियड. त्यानंतर ग्रुप आणि इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनचे रिलेशन काय आहे तर एलिमेंटच्या लास्ट सेलला असणाऱ्या इलेक्ट्रॉन नंबर वरून आपण त्याचा ग्रुप आयडेंटिफिकेशन करू शकतो. या दोन कन्सेप्ट आपल्याला ग्रुप अँड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन वरनं अँड पिरियड अँड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन वरनं आयडेंटिफाय होतात.
की आपण एलिमेंटच्या लास्ट सेलच्या इलेक्ट्रॉन नंबरवरनं ग्रुप आयडेंटिफिकेशन करू शकतो अँड टोटल नंबर ऑफ शेल वरनं आपण एलिमेंटचा पिरियड आयडेंटिफाय करू शकतो. Then we can see the first point, atomic radius. आणि atomic radius म्हणजे distance between nucleus to the outermost shell of an atom. की atom किंवा एलिमेंटच्या न्यूक्लियस पासून outermost shell पर्यंत असणारं अंतर यालाच आपण काय म्हणतो, atomic radius. असे 6 पॉइंट या व्हिडिओ मध्ये आपण पाहिले. वन बाय वन प्रत्येक पॉइंटचं मीनिंग पाहूया आणि त्यानंतर नेक्स्ट पॉइंट पाहूया. की सगळ्यात पहिले आपण पाहिलं व्हॅलेन्सी. तर व्हॅलेन्सी म्हणजे द टेंडन्सी ऑफ एलिमेंट लूज ऑर गेन ऑफ इलेक्ट्रॉन इन केमिकल रिएक्शन इज कॉल्ड एज व्हॅलेन्सी. दॅट इज अ प्रॉपर डेफिनेशन. पण 10th लेवल द कंबाइनिंग कॅपॅसिटी ऑफ एन एलिमेंट इज कॉल्ड एज व्हॅलेन्सी. सफिशिएंट डेफिनेशन. देन व्हॅलेन्सी इलेक्ट्रॉन, नंबर ऑफ इलेक्ट्रॉन प्रेझेंट इन लास्ट शेल और आउटरमोस्ट शेल इज कॉल्ड एज द व्हॅलेन्सी इलेक्ट्रॉन. त्यानंतर पाहिली आयसोटोप. सो व्हाट इज द डेफिनेशन ऑफ आयसोटोप? Same atomic number but different mass number is called as isotope. Then next point we can see here, atomic radius, distance between nucleus to the outermost shell is called as atomic radius. Then next point we can see group and electronic configuration. So what is the relation between group and electronic configuration? Number of electron present in last shell. त्यावरून आपण काय करू शकतो, एलिमेंटचा ग्रुप हा आयडेंटिफिकेशन करू शकतो. त्याकरता हा चार्ट इम्पॉर्टंट असेल. अँड लास्ट बट लिस्ट पॉइंट, पिरियड अँड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. सो टोटल नंबर ऑफ शेल प्रेझेंट इन एलिमेंट इज इक्वल टू नंबर ऑफ पिरियड. की एलिमेंट कडे किती शेल अवेलेबल आहे, त्या शेल वरनं तो कोणत्या पिरियड मधनं बिलॉंग करतो ते आपल्याला आयडेंटिफाय होतात. हेच पॉइंट नेक्स्ट व्हिडिओ मध्ये आपल्याला डेप्थ मध्ये पाहायचे आहे. या व्हिडिओ मध्ये एवढे 6 पॉइंट रिमेंबर असू द्या आणि नेक्स्ट व्हिडिओ आपण पाहूया.